हॅलो मित्रांनो. तर व्हिडिओ याच्यासाठी की आज आमच्या शैलेश भाऊनी मॅगी आणि पास्ता बनवला. तुम्ही कधी खाल्ले आहे का? तर तुम्ही नसेल खाल्ले तर या खायला. आणि त्यांनी बघा कसं केलं काय इथं. हे मॅगी आणि पास्ता दोन्ही मिक्स कसं बनवलं आहे शैलेश? चौकशी झाली. एकच नंबर. एकच नंबर. खाऊन बघा मग बोला. खाऊन बघा. यायला भारी वाटायला रे ते. मस्त टेस्ट वाजता एक नंबर यायला. एक नंबर एक नंबर. आता मित्रांनो आता बघू शैलेशने बनवलं आहे आणि कशा प्रकारे टेस्ट लागते त्याची. अजून थोडं राहिलं का त्याच्यात टाकायचं काही? मला दाखवतो तुला तिथं. ठीक आहे. पास्ता मसाला. पास्ता मसाला बघा मित्रांनो, पास्ता मसाला. आणि हे सगळे रेसिपीज तो सुद्धा हाताने बनवतो. त्याला काही आवडलं की तुला नवीन नवीन आलं युट्यूब कायसाठी पाहायचं लगे बनवायचं. या टेन्शनचं काय नाही. ते तेल वगैरे आता घाललं ते वरती मस्त एकदम टेस्ट आली ते एकदम खतरनाक मध्ये. काय हळद आहे का थोडीशी? मिरची एकदम दाणदाणीत मिरची एकदम कडकमध्ये असं तिखट वगैरे लागलं पाहिजे. जळती लगे वा भारी दिसायचं त्या. खायला पण मजा येणार आहे. हे खाण्यासाठी खूप मजा येणार आहे. पाहू आता टेस्ट कशी राहते तुझ्या हातची. तर आता फर्स्ट टाइम खायलो. तुम्हाला बी आवडत, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आता. तर मित्रांनो आता 5-10 मिनटं थोडंसं आता गॅस वगैरे बंद केला. आता थोडंसं होऊ द्यायचं त्याला. मग त्याचे जरा टेस्ट थोडी अशी चेंजिंग होते. जरा थोडा रस्सा येतो त्याच्यात. म्हणजे बोल ना, खाके पिऊ या पी के खाओ नाही तसंच प्रकारे. एक नंबर लगे आता पाहता झाकून वगैरे पिऊन आता होऊ दे जरा आरामशीर लगे. थोडंसं झाल्यानंतर एकदम खतरनाक एकदम वाजता एकदम आता लय भूक लागली. आता डेंजर लई काही सांगू शकत नाही कशी भूक लागली शकली. आता दादा वगैरे येणार आहे. त्याला मी बोलवतो लगे खायला. सर्वांना एक साईड पोचवतो कसं काय टेस्ट वगैरे सगळ्याला देतो लगे एकदम. आणि आता थोडंसं फॅमिली वगैरे सगळे बोलवणार आहे आता इथं. आणि आता संभार वगैरे थोडंसं कापून काटलं की रप्पा रप कापून लगे एक नंबर लगे मिक्स करून घ्यायचं त्याला. आणि शैलेश भाऊ लगे असा रप्पा रप बघू शकता तुम्ही. आता कापत आहे लगे एकदम डेंजर लगे. शैलेश भाऊ तुम्हाला चांगली प्रॅक्टिस दिसते मला. किचन मास्टर आहे वाटतं तुम्ही. जरा लहानपणापासून करता का? शैलेश भाऊ किचन मास्टर आहे. एक नंबर असं जेवण बनवतात. तडके बाजले गे आता जिबीला असं पाणी सुटते लगे. बघितलं असं खाल्ल्या म्हणजे बघितलं म्हणजे खाल्ल्या एकदम झणझणीत लगे. आणि हे बघा संभार वगैरे टाकला लगे एकदम मस्तपैकी वरती. म्हणजे जेणेकरून त्याला असं म्हणजे थोडंसं जरा अँटिक पण दिसतं. थोडंसं बघायला पण बघितल्यावर भारी वाटतं. मग आपल्या खायलाच लय मजा येते. सांबार वगैरे आता टाकला त्याला. आता एकदम स्वाद एक नंबर लागते. आता याला बोलतात मास्टर शेफ किचन मास्टर. आमच्या याला शैलेश भाऊला तिकडे पाठवून लागते डायरेक्ट. आता त्याला थोडं सवय येतं एक नंबर. आम्ही बी खातोय आता एकदम डेंजरमध्ये. मॅगी आणि पास्ता कडकमध्ये. आता फ्रीजमध्ये काय काय रे फ्रीजमध्ये? ते चटणी आणि त्याच्यासोबत एक टमाटो सॉस नाही किसान जॅम. हे टमाटो सॉस दोन काय शेजवान चटणी. हे शेजवान चटणी एक नंबर. दोन्ही मिक्स करायचं. हे बघू शकता तुम्ही. एक नंबर असं मिक्स करायचं आणि तिच्यात नंतर घ्यायचं मग एक नंबर लगे
मॅगी आणि पास्ता असा खायला गे थोडासा घ्यायचा त्याच्यात असं एक नंबर लगे. शैलेश भाऊला जास्तच भूक लागली वाटते. शैलेश भाऊ पहिलेच घ्यायला लागले. शैलेश भाऊ जास्त भूक लागली तुम्हाला. वा 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 काय स्वाद आहे, काय स्वाद आहे. आपली आता रेडी झाली थोडी मॅगी आणि पास्ता खायचं रेडी. आता मी पण घेतो. तुम्ही पण या मित्रांनो. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही पण या मॅगी आणि बघू शकता तुम्ही बघू शकता. तुमच्या तोंडाला जर पाणी सुटलं असेल तर तुम्ही पण या. आणि एक नंबर लगे आता लगे स्वाद बीस लगे एक नंबर लगे मॅगी वगैरे पास्ता कडकमध्ये आता मस्त बसून खाणार आम्ही. आता हे आमचे समजून त्याला पण आवडते लगे. हा आता तो पण घेतो एकदम. चला मग एक नंबर आता बसून मस्त लगे मॅच वगैरे बघून आता खाणार लगे. वाव मस्त आहे शैलेश भाऊ. मस्त एक नंबर बनवली मी. शैलेश भाऊ वा 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 वा. मॅगी सोबत टमाटे सॉस दोघी लावून एक नंबर. संभार टाकला ना त्यानं की एक नंबर स्वाद आला त्याचा. एक नंबर असं म्हणजे त्यानं थोडी टेस्ट बदलूनच जाते. शैलेश भाऊ अप्रतिम झालं तुमचं जेवण. एक नंबर केलं तुम्ही जेवण. तुमच्या जेवणाला काही तोड नाही. तर मित्रांनो आता आम्ही सर्व दोघं जण बसलो. आता सोनदादा पण येते आणि आम्ही खातोय आता मॅगी आणि पास्ता मिक्स. एक नंबर लागते. तुम्ही पण या खायले. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे आम्हाला माहिती आहे आता. पण आता नाही लाजे आम्ही इकडं तुम्ही तिकडं खाऊ शकत नाही. आता सोनदादा येते त्याला पण विचारतो कशी टेस्ट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये आता एकदम धडाकेबाज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटले. आता सोनदादाने वगैरे घेतलं. आता सोनदादा सांगते टेस्ट कशी काय नाही. आपण तर खायलो आपल्याला मोकार आवडलं. मस्त आहे का नाही कडक लगे. शैलेश भाऊन गेला ना ते. तेव्हा पुढच्या वेळेस नवीन डिश खाऊ आपण. ही थोडी अँटिक बनवली त्यानं मॅगी वर्सेस पास्ता कडक मध्ये. भारी लगे जेवण एक नंबर. मग वाटते याले जेवण बी आता एकच हाताने होऊ करतं थोडंसं. ऐका ना मंडळी संध्याकाळी आपण बिर्याणी बनवू. संध्याकाळी पण आज संडे. मोगार आमच्या इकडे संडेला मजा राहते. संडेचा लाडच नसते आमच्या इकडं. खाया प्यायचा लाड आहे. भाकर मागली धन का. तर चला मग हे सर्व आता खतम करतो. मग भेटतो तुम्हाला. एक खाऊन घेऊन एकदा मग सांगतो तुम्हाला. संध्याकाळी या म्हणा बिर्याणी खायला. राहिलो मित्रांनो आता आमचं सर्व खाऊन झालेलं आहे बघू शकता. आणि एक नंबर होती मॅगी आणि पास्ता. डबल घ्यायला चाललं थोडंसं. आता खाऊन वगैरे तर झालं. माझं तर झालं. शैलेश भाऊला लय खूप आवडलेलं आहे आणि शैलेश भाऊ आता परत घेत आहे. आमचं झालं भाऊ आता एवढं सगळं थोडं जेवलं होतं आता त्याच्यामुळं आपल्याला बस एक नंबर. मी खाता शैलेश भाऊ एक नंबर जेवण. तुम्हाला आता पाणी सुटलं तोंडाले. पाहून शैलेश भाऊ किचन मास्टर हो.
शैलेश भाऊ करपली काय थोडी मॅगी खाली थोडंफार होतं आणि पिक्चरमध्ये कट येईल थोडं आता पाणी वगैरे पितो मी तो तिकट लागला आता थांबा थोडं गिलास रे अरे बाप डेंजर हो तुझं झालं समजा जेवण बाकी आहे का तू काय घेतलं ते श्वास तर हाय मित्रांनो आता तर आमचं मॅगी आणि पास्ता खाऊन झालेलं आहे आणि शैलेश भाऊनं अप्रतिम बनवलेलं होतं आणि पोटसुद्धा भरलं आमचं शैलेश भाऊनं डबल खाल्लं आणि शैलेश भाऊ तुम्ही एवढे छान डिशेस बनवता तर आता दुपारचं तर आपलं झालेलं आहे आणि आता संध्याकाळचा विषय काय आपला संध्याकाळी आपण बनवणार फिश फ्राय या खायला फिश फ्राय खायला फिश फ्राय करते आता शैलेश भाऊ संध्याकाळी तर आम्ही तर खाणारच हो तुम्ही पण या खायला आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय लव यू गाईज